नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस. अरे 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 गाईस, मी आता सुमितच्या घरी आहे. मी आज तुम्हाला सुमितचं घर दाखवतो. ही बिल्डिंग पण यांची काही दिवसात ना पाडणार आहे. बघा गाईस, तर हे आहे माझं घर, हे समोरचं, आणि माझ्या समोर सुमित राहायचा. तर हे होतं सुमितचं घर. सुमित इथे राहायचा, घरी यायचा. हा, हे इथून तर तिथपर्यंत आम्ही अशा याच्यात क्रिकेट खेळलेले. ओय लालचंदन, पुष्पा. सुमितचे कारनामे पहा गाईस. 12वीचे पुस्तकं डायरेक्ट कोरेचे कोरे. गाईस, वेजचा ऍक्सिडेंट झाला गाईस, बघा. मी जुने ब्लॉग बघत होता, माझे एवढं भारी वाटत ना बघून ते. केला का तू? हा, मी केला तुमचा. गाईस, आम्ही घरी आले होते आणि घरी येऊन बघा 2-2 शीट जो आमच्याकडे, एक वेजच्या मित्राची आहे याची. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, ऐ मागे ये ना दादू, हिला घे आधी. मला आधी व्हिडिओ बनवू दे ना ग पिल्लू, तुझा ना मध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस, नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस. तर आज ही व्हिडिओ बनवून देणार मी आता. आणि बघा, आज गुढी पण उभारलेली आहे. आता दुपारचे वाजले 3, खूप लेट ब्लॉग सुरू करतोय. आणि ही लागते लगेच कोणावर पण भुकायला. होय, मध्ये काडीने मारू. अरे 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 चल, येड किती आगाऊ झालेली नाही. हिचा हा पहिला गुढीपाडवा आहे आमच्या घरी. काय माहीत हिच्या आधीची लाईफ कशी असेल, म्हणजे आधीचा जन्म काय असेल, हिने बनवला असेल का नाही, ह्युमन होती का नाही, ही काही ह्युमना होता. बेबी इथे नैवेद्य दाखवते आणि आज सर्वांकडे असेल हे जेवण. श्रीखंड आज खास करून असतं, पुरी आणि बटाट्याची भाजी, वरण भात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व देवतांना, मराठी नवीन वर्षाच्या, हिंदू नवीन वर्षाच्या. सो हॅलो गाईस, हा आहे दुसरा दिवस. काल गुढीपाडवा होता, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आणि काल मी जास्त काही ब्लॉग बनवला नाही. आज मी ब्लॉग बनवतोय. मुंबईवरून मी आलेले आता जळगावला, आणि 8-1 दिवस इथेच आहे. नंतर आम्हाला नाशिकला जायचं आहे. आणि मी आता आहे गाईस, तुम्ही विचार करत असेल मी आता कुठे. बघा मागे कोण दिसतंय तुम्हाला, इकडे पारे, सुमित. गाईस, मी आता सुमितच्या घरी आहे, जुन्या घरी. कारण की सुमित आमची गल्ली सोडून चाललेला आहे दुसरीकडे राहायला, म्हणजे गेलेला आहे तो. आणि ह्या घरातनं तो फक्त आता सामान वगैरे काढून, भंगारे हे जे बघता ना, हा सगळा भंगारे याला घरातनं काढतंय. आणि ही बिल्डिंग पण यांची काही दिवसात ना पाडणार आहे. तर त्यामुळे ना भाऊ सगळा सामान काढतोय, सगळा भंगार काढतोय. मी आज तुम्हाला सुमितचं घर दाखवतो, सुमित कुठे राहायचा म्हणून. मी आधी तिकडून दाखवतो, माझं घर दाखवतो आणि सुमितचं घर दाखवतो. बघा गाईस, तर हे आहे माझं घर, हे समोरचं, आणि माझ्या समोर सुमित राहायचा इथे वाड्यामध्ये. आणि त्याचं घर होतं एकदम मागे. बिचारा आता केवढं काम करतोय, 4-5 दिवसापासून हेच सामान तो बाहेर काढतोय. आणि तुम्हाला आता दाखवतो मी सुमितचं घर. अरे काय रे गाईस, चला आता दाखवतो मी. सगळी घाण झालेली आहे. तर हे होतं सुमितचं घर. सुमित इथे राहायचा. आणि केव्हा गेला रे तिकडे राहायला? 4 दिवसाआधी हा त्याच्या नवीन घरात गेलेला आहे राहायला. तर सुमितने हे आता घर सोडलेलं आहे. तर तो 2 किलोमीटर दूर चालला गेलेला आहे माझ्यापासून. आणि काय भेट होतच राहील आता जळगावला आल्यावर. ही एक रूम होती ज्यामध्ये सुमित राहायचा. मग किती जुनं घर होतं ना हे. तर ह्या घरात सुमित राहायचा. आता काय सांगू, किती आठवणी गाईस आमच्या 10वीमध्ये ना आम्ही याच्या घरात खूप अभ्यास केलेला. खूप आठवणी डायरेक्ट याच्या घरी, माझ्या घरी. म्हणजे ना एक वेगळीच मजा होती ती, जेव्हा आम्ही इथे याच्या घरी यायचे. हा, माझ्या घरी यायचा. हा, हे इथून तर तिथपर्यंत आम्ही अशा याच्यात क्रिकेट खेळलेले. काय नाही केलेलं यार, काय मजा. गोट्या
मला नाही यायचं. तुम्ही खेळलेले, मी नाही. आणि माहिती आहे का, आम्ही लपाछुपीच्या वेळेस सुमितच्या वाड्यात येऊन लपून जायचे, तेव्हा कोणी जास्त शोधूनही शकायचं. आणि वरतून हे असं होतं, वरतून पत्र्याचं होतं. बाकी किती जुनं आहे रे सुमित आहे तुमचं घर? फक्त ना पायाने हलकायला धक्का लावला, दरवाजा पूर्ण हलायला लागला. का रे सुमित, असा झाला होता खरंच का? आता झाला? बापरे, किती वेळ लागेल अजून तुला साफ करायला हे सगळं? अरे म्हणजे हे सगळं काढायला 2 दिवस? मला दाखवत होता की 90sच्या पिशव्या कशा होत्या म्हणे, अशा भेटायच्या तेव्हा. कलेक्शन भारी आहे सुमित तुझ्याकडे. काय अजून ती कलेक्शन दाखव ना. ओय लाल चंदन, पुष्पा, डायरेक्ट करोडपती. नाही गाईस मजा करतोय, नाही तर तुम्ही लगेच घ्यायला येऊन जातील. ते दाखव ना आपले 12वीचे कारनामे तुझे. सुमितचे कारनामे पहा गाईस. 12वीचे पुस्तक डायरेक्ट कोरेचे कोरे. भाई एवढा अभ्यास केलाय ना की त्याने पुस्तक उघडूनच नाही पाहिलेलं आहे. काय आता काय करतो काय याचं? घरी नवीन घरी जाऊन असं फ्रेममध्ये लावणार आहे का? तर मित्रांनो आता वाजलेले दुपारचे 2:15 नाही 2:30 अडीच म्हणता ना रे, 2:30 वाजलेले. आणि ना आता बघा एवढं गंद वातावरण झालेलं आहे ना, बोगस वातावरण झालेलं आहे, खूप आबाडी वातावरण आहे कालपासून. आणि काल त्या जळगावमध्ये पाऊस पण पडला, बिन मौसम की बरसात. आणि आता उन्हाळा चालू, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय. आता काय नवरात्री आहे ना मला वाटतं, तर त्यामुळे गड वगैरे धुण्यासाठी पाऊस पडला असतील देवाने. आणि आता तर माऊला आहे ना इथे लोड गाडीवर बसवलेलं आहे आणि विकायला निघाले आम्ही माऊला. किती रुपये किलो विकणार आहे सुमित? काय कोणाचा, तिचा की खाते? काय खाते तू काही पण? मिरची ती तिखट लागेल ना, बोंबलत फिरशील. अय दादू, ही मिरच्या खाते, हिला घेऊन जा घरात. मिरची खाल्ली होती? कोणी दिली होती मिरची? खरंच सांग. कुठे लाल मिरची का बेटा? लाल लागेल ती. मी दिलीच ना तुला. काय दिली का? नाही ना, नाही म्हण. गाईस वेजचा ऍक्सिडेंट झाला गाईस बघा. पडला रे ऍक्सिडेंट झाला. हा मग तोच ऍक्सिडेंट असतात, मग त्याला पण ऍक्सिडेंट म्हटला जातो. गाडीवर पडला ऍक्सिडेंट कशाही प्रकारे होऊ शकतो, तर तो असा झाला. काय ऍक्सिडेंटली पडला. ऍक्सिडेंटली बरं हो, तसं तुझी इच्छा. क्रिकेट खेळता खेळता भाऊचा पाय सरकून गेला, सर आणि डाईव्ह मारली. तू सूर्यकुमार यादव आहे का? नाही तू हार्दिक पांड्या आहे का डाईव्ह मारायला? एक पाय पुढे झाला, एक मागे सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे का गाईस, याचा आहे ना 13 तारखेला फेअरवेल आहे. याची 10वी कंप्लीट झाली, आता फक्त रिझल्ट लागायचा बाकी आहे. आणि याच्या क्लासचा फेअरवेल आहे, त्यासाठी आज डान्सच्या प्रॅक्टिसला गेला होता. आणि अशा पायावर तो नाचतोय. नाचता येते का? 1-2 स्टेप करून दाखव. आधी माझी माऊ सुमितला बघून एवढी भुकायची मागच्या हफ्त्यापर्यंत. आता काय आम्ही सुमितवर एवढं प्रेम तिचं होतू चाललेलं आहे. का बरं सुमित असं का बरं होतंय? काय नाही म्हणजे हां वेद कुठे गेला होता आता? हां तेव्हा तूच सांभाळलं बरोबर तिला, त्यामुळे सुमितच्या अंगावर झाली. माऊ चल मध्ये. हिला समजायला लागलं बेबे, खूप समजतं तिला. गाईस आज मम्मीकडून आहे ना माऊला खूप ओरडणं बसलेलं आहे, कारण की हिने ना इथे सू करून दिलेली होती. त्यामुळे मम्मीने जेव्हा ओरडलेला मग तेव्हापासून एकदम शांत बसलेली. जा बाई तुला खाली जायचं जा. सुमित गाईस सध्या ना गिबली आर्टचं ट्रेंड चालू आहे आणि मम्मी पप्पांचे फोटो केलेले आहे मी. मस्त तिला समजलं ना, ते शुभम रात्री शुभम बोलली तर ती लगेच बाहेर आली. मग बिना लाईटचा व्लॉग एकदम बोरिंग वाटतं. कोण आला? शुभम आला ग माऊ. शुभम आला. अरे बाहेर इकडे नाही. शुभम आला. केला का तो? हा मी केला तुमचा. हे बघा गिबली आर्ट्स मम्मी पप्पांचा ट्रेंड.
अगं ही तुझ्या 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 का बरं लाडात पडलेली सध्या. ती सुसू म्हणते मी म्हणून सुसू नाही ससू येतो. ससू आहे. त्याला माहितीये शुभमला आहे ना कुत्र्यापेक्षा कमी हा ससा वाटतो म्हणून तो ससू असं बोललो. मम्मी सुसू सुसू करते तिला. मी जुने ब्लॉग बघत होता माझे एवढं भारी वाटत होतं ना बघून ते. म्हणजे कसं आहे ना तेव्हा डेली ब्लॉग्स बनवले जायचे आणि काही ना काही कॉन्टेंट भेटायचं. पण आता आहे ना म्हणजे मी तिथे असल्यामुळे मला काही ब्लॉग बनवता येत नाही आणि मग ते एक इच्छाच चालली जाते. जर आपण काही गॅप ठेवला ना मग ते इच्छाच नाही होत ब्लॉग बनवायची. मग तेव्हा कसं एकदम भारी वाटायचं एकदम वेगळं. बोलते मी करत जा म्हणून. करत आता आहे ना मी काहीतरी न्यू ट्राय करेल ब्लॉग मध्ये. लोक आमच्यापेक्षा जास्त तिला विचारता कोण आहे ती. हा गाईस हिची फॅन फॉलोइंग अशी झालेली आहे ना. माऊ 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 ते शुभमच्या घरी गेले होते ना तो तिकडचा माझा स्कूल फ्रेंड बंगाली शुभम. तर त्याच्या गल्लीतले मला माऊ आली का म्हणे माऊ आली का. आणि आपल्यापेक्षा जास्त तिची फॅन फॉलोइंग आहे आता. व्हिडिओ पाहता त्यामुळे. ससू बघ कशी बघते लगेच. पण असं काही नाही की तुला विचारायला पाहिजे ती आहे तर मग समजतं की आज काय? आलेला आहे म्हणजे फॅन फॉरलेली. म्हणजे मला नाही समजलं काय म्हणते. मला नाही समजलं तू म्हणते काय. म्हणजे तू म्हणतोय ना माझ्यापेक्षा फॅन तिचे जास्त झालेले. हा? काही बिघडत नाही. ती आली तर तू आला असं समजून ते तिच्याशी जास्त फॅन. अच्छा तसं आधी समजलं नाही म्हटलं काय तुला बोलायचं काय होतं. आमच्यापेक्षा जास्त आहे हिला बाहेर भेटायची पडलेली असते. पण आता हिला सगळ्या ठिकाणी घेऊन जाता येणार. का घेऊन चालतो सुमित. चाललो बोल चलते का मग फिरायला चलते. तिथे रेडी आहे. ती लगेच तयार आहे ती. मम्मी घेतलं तिचा बेल्ट. आता काय नाही हिला जेव्हा बाहेर घेऊन जाता ना बेल्ट वगैरे बांधता म्हणजे कसं ती दुसरे कुत्र्यांच्या अंगावर नाही तर पडून चालली जाते. तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ना. जर मी बाईकवर जात असेल ना तर मी माऊला असं घेऊन जातो. मला माऊला अशी सवय लावायची इथे टाकीवर बसायची. मागे घेत बसेल तिला पकडून असं थोडं ती हलायला नको ना त्यामुळे. चला आता जाऊया आम्ही. पण हे वातावरण खूप बोगस आहे मजा नाही येते. असं वाटतच नाही असं वाटतं पावसाळा सुरू. माऊ आहे ना एकदम मस्त बसलेली आहे. पण आहे ना एक गोष्ट हिची समजत नाही मला. ही घडी इकडे तिकडे सरकते. ही मुद्दाहून सरकते का हे चिकन आहे ना आपलं टाकी ही जी फ्यूल टँक तिच्या पाय सरकत असेल किंवा ती सरकत असेल म्हणून मग तिला नीट बसता येत नाही आहे. अजून तिला सवय पण नाही ना. ती डायरेक्ट झोपून जाते याच्यावर. बघा ती कशी होऊन जाते डायरेक्ट एकदम एका साईडला चालली जाते ती. अरे रे मारामारी. रॉड व्हीलर बँड येत होते जास्त फॅन फॉलोइंग आहे. माऊ तिकडे बघ. इकडे बघ इकडे. गाईस आम्ही ट्रॅकवर पोहोचलेले माऊलला घेऊन आणि इथे काय काही माऊल नाही. अरे सुमित अजून पण इथे या बंगल्याच्या लोक फोटो काढतात पोरं. आपण तर भाई ओ हो अरे सगळीकडे तेच दिसत आहे. आधी पण आपल्याला ते त्या साईडला तेच दिसले मला फोटो. अरे भाई रे दाखवणार रे सुमित रे. ओ भाई आज काय फोटोशूटचा माहोल आहे यार इकडे. सगळेचे सगळे तेच करताय रे. किती आपण आधी करून सोडून दिलेले. गाईस खरंच मला लाज वाटते उलट यांना बघून. कारण की हे जे असे फोटोशूट आहे ना हे आम्ही आधी करून एकदम सोडून दिलेले. आता इच्छा पण नाही होत असे फोटो काढायची. आम्ही आता ट्रॅकवर पोहोचलेले पण आज काही ट्रॅकचा माहोल काही आज चांगला दिसत नाही आहे म्हणून ना मला जास्त वेळ इथे थांबायची इच्छा नाही आहे. फक्त हिला थोडं शिशू करायला आणलं होतं आम्ही ते तिने केलेलं आहे. गाडीवरनं जसंच उतरली ना ही सुमितला सुमितला थोडंसं चालवलं भाईने 2 मिनिटात केलं. भाईने नाही बहिणीनं 2 मावनं 2 मिनिटात केलं. अरे तू काही पण नको खाऊ. थोड्या वेळेला 5-10 मिनटं इथे फिरव आणि लगेच निघून जाऊ. आज काही माहोल चांगला पण दिसत नाही बोगस माहोल दिसत. आता वाजलेले गाईस रात्रीचे 8:23 आणि ना आता आम्ही आलेले बिर्याणी खायला. व्हेज बिर्याणी. मी आहे सुमित आहे आणि शुभम्स आहे. शुभम्स म्हणजे की आमच्यासोबत आता 2 शुभम आहे. एक आमच्या गल्लीतला आणि एक बंगाली शुभम. तर तो पण इथे आलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली तो हैदराबादला असतो तर तो इथे आलेला आहे. तर त्याला म्हटलं चल आता भेटू आणि मस्त बिर्याणी खाऊ. तर आता आलेले आम्ही बिर्याणी खायला. शुभम्स चलो भाई. अरे भाई वेटिंगवर आहे रे. कोपऱ्यात आहे का जागा. नाही शुभम खाली पण जागा नाही आहे. भाऊ कुठे बसायचं आम्हाला जागा नाही बसायला. अच्छा तुम्ही पण खायला आले का इथे. यार इथे भूक लागलेली आणि इथे एकदम लंबीवाली वेटिंग आहे. किती वेळ थांबावं लागतं नाही माहिती.
गाईस तर वरती जागा भेटली नाही, आपण खाली चाले आणि खाली लगेच जागा भेटली आणि जेवण पण आलेलं आहे आमचं मस्त व्हेज बिर्याणी तिघांची. शुभम मंडलने आला, त्याने कॅन्सल करून टाकलं. तर आता आम्ही तिघच आहे, तो हा आणि मी, आणि आता खाताय आम्ही पनीर बिर्याणी. गाईस तर जेवण झालेलं आहे, मस्त बिर्याणी खाल्ली आणि ना खाता खाता 3 वेळेस लाईट गेलेली आहे. ब्लॉगर व्हिडिओ पडतो का, ब्लॉगमध्ये यायला लागतो तो. आणि तुम्हाला माहिती का, ग्रुपमध्ये एक मुलगा असा असतोच की जो आहे ना ऐन टायमावर धोका देऊन देतो. जर आमच्या शुभम मंडलने दिलेला आहे, तुम्ही पण सांगा तुमच्या ग्रुपमध्ये आहे का नाही म्हणून असा ऐन टायमावर प्लॅन कॅन्सल करणारा. पण आम्ही आमचा प्लॅन करून घेतला. चलतो ना घरी, कानन मेळ्यात जायचं आहे घरी ना. काहीच आम्ही घरी आले होते आणि घरी येऊन बघा 2 शिडजो आमच्याकडे, एक वेजच्या मित्राची आहे याची, कारण की ना याने पण आमचीच बघून घेतलेली आहे. हा मागे लागला त्याच्या घरी, मग त्याला पण भेटली. पण ती जी आहे ना ती घरात गेलेली हिला सहन नाही होत. तर ही आहे ना पूर्ण ताकद लावून घरात जायचा प्रयत्न करते, पण मी हिला बेल्टने पकडून ठेवलेलं आहे बघा. आणि दोघांची पटत नाही. बघा मम्मी कशी घाबरते. आपली वाली जास्त ढीट आहे. ते 2 कुत्र्यांमध्ये 3रा कुत्रा काबरामध्ये पडतोय. हा दादागिरी दाखवते. तिच्याकडे नव्हत पण नी एवढीशी चिमुकली ती आणि एवढी दादागिरी. चला चला चल ना तू. अरे 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 चला गाईस, मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.